बिबट्या आलाय. आज ते सफाई कामगारवाली एक लेडीज तिथे गेली होती, तिच्या डोक्यावरून उडी खाऊन गेलाय. तेच म्हणते बाहेर एकटी हिंडू नको माऊ. चिंचेचा मळा लांब नाही आहे आपल्या इथून, जवळच आहे. हा का काय हा का. तर गाईस शुभ प्रभात, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर गाईस आद्विकाची आंघोळ झाली आहे, माझी सुद्धा झाली आहे आणि राघव झोपलाय आता. तर आणि आता मी देवपूजा करणार आहे. आद्विका गेली आहे वरती आत्याकडे. आत्या जाणार आहे तर वरती जाऊन बसली आहे ती, म्हणून आता मी करते. ती घरात नाही म्हणून आता मी पूजा करते. पहिले देवाला धुवून घेऊन, मग पुसून कपडे घालून त्यांचे, मग टिक्का वगैरे लावून, त्यांचे हार वगैरे घालून, दिवा लावून, मग भेटूयात पूजा झाल्यावर. तर गाईज मी स्वामींची मूर्ती धुवून तिथं ठेवली आहे झाडाखाली. आता बाकीचे देव धुते. तर गाईज मी आता धुतीये देवीची मूर्ती. आता देवीला कपडे घालायचे. हे देवीचे आहे. आता हे त्यांना कपडे घालूयात, मग भेटू बाकी देव धुताना. लाईट नव्हती आमची, अंधार होता सर्व घरा. सकाळपासून आज एक पण ब्लॉग काढण्यात नाही आला. राघवला गरम खूप होत होतं. दारात घेऊन बसलेले मी थोड्या वेळ. इकडे झोका बांधला होता या खिडकीला आणि बेडला, रस्त्यात दरवाज्यात थोड्या वेळ, पण झोपतच नव्हता, इतकं गरम होत होतं. आत्ता लाईट आली आहे. लाईट आल्या ह्या मॅडम गरमीतच झोपल्या आणि आत्ता उठल्या लाईट आल्यावर. चिवताई झोपली आता. राघवला आता गुंडाळलं तेव्हा शांत झालं आहे. वारा लागल्यावर जरा त्याला बरं वाटायला लागलं आता. बाळा पप्पा कुठे गेले? नाही, बाबाचं वर्ष श्राद्ध आहे ना, मग पप्पा नागपूरला गेले. गाईज माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. उद्या वर्ष पूर्ण होतं आहे त्यांना जाऊन. तर राघव छोटा असल्या कारणामुळे मी काही गेले नाही, कारण नागपूरला ऊन 46-47च्या वर गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही. तर आमच्या माऊचे पप्पा एकटेच गेले वर्षश्राद्धाला, आणि दादाला, सार्थक दादा आणि पप्पा गेले. कोण कोण गेलं? तुला नेलं नाही. उन्हामुळे नेलं नाही. ऊन खूप आहे तिकडे. हो, खूप जास्त ऊन असल्यामुळे कुणालाच नेलं नाही त्यांनी. माऊला पण नाही, चिवला पण नाही, एकटेच गेले आहेत. तू कुठं कुठं हिंडून येते ग? कशाला जाते कुठे एकटी? माहिती आहे का चिखलीमध्ये बिबट्या आलाय. बिबट्या आजच्या न्यूजला आहे. आजच्या न्यूजला आहे. पिंपरी नाही, चिखली. तुमच्या शाळेकडे चिंचेच्या मळ्याच्या तिथं बिबट्या आलाय. आज ते सफाई कामगारवाली एक लेडीज तिथे गेली होती, तिच्या डोक्यावरून उडी खाऊन गेलाय. तेच म्हणते बाहेर एकटी हिंडू नको माऊ. चिंचेचा मळा लांब नाही आहे आपल्या इथून, जवळच आहे. हा का काय हा का. चिखली जवळ, छाले जवळ नाही. तिथं तुला नाही माहिती, आपण राहत नव्हतो का पहिलं तिकडं, स्वराच्या तिकडं. तिथून थोडंसं पुढं गेलं की चिंचेचा मळा आहे. ते तू स्केटिंगला बघ, ते तुझे कोच बोलवायचे तिकडे आहे चिंचेचा मळा. त्या शाळेकडे नेलं तर बघ एकदा शांतता, मी तुला 2-3 दिवस कंटिन्यू. तिकडे चिंचेचा मळा आहे, तिथंच बिबट्या आढळला. कळलं का? हा, मध्येच बिबट्या आला आता अचानकच. एवढे दिवस बंद होता, आता मध्येच आलाय बिबट्या. त्याच्यामुळे जरा एकटी हिंडू नको बाहेर. त्याच्यामुळे पिल्ले येतील तिला. नाही तुला पिल्लू नको म्हणते. बिबट्याला पिल्लं येतील ना. हा, तर मग तू जाऊ नको बाहेर.
हा त्याच्यामुळेच येतील ना. तर मग तू बाहेर जाऊ नको ना एकटी. एकटी जाऊ नको म्हणते मी तुला. हे राघव ए राघवा का झोपतो? मम्मीला झोपून देत नाही मग. सकाळी घालातली मारू नको का जोरात. हे राघव हा कुठे आहे बघू. तू जरा येडी आहे का ग? कशाची पण एवढे खेळणे देती सोडून हे काही पण घेऊन बसती. कशाची पण गाडी बनवून काही बनवून. चिव तिला दूध दे. 4 वेळा म्हणलं ना. राघव आताच तोंड चाटलं असतं माऊचं कोकोने. एक राघव कोको काय झालं तुला? कोको माऊ कोकोला काय झालं? ए माऊ तरी पण बाबा दिसले नाही कोकोला. कोको ए कोको बाबा दिसले नाही आज दुपारपासून. ताक नाही भेटला आज कोकोला. दुपारचं ताक. राघव ए राघव सकाळ धरून नाही 11 वाजतापर्यंत बाबा दिसले कोकोला. उद्या येईन बाबा. कोको अगो बाई लय शांत झाली कोको. बाबा नाही तर आज. चढू नको गोणीवर कोको. ए कोको झोपून जा. खाली झोप नीट. झोपून जा झोपून जा. चल झोप. दिसली दिसली. शुभरात्री माऊ. माऊ दिसत नाही मला. शुभरात्री जीवताई. शुभरात्री. जय श्रीराम जय हनुमान. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय माऊ. शुभरात्री. शुभरात्री बोल ना. शुभरात्री. जय श्रीराम जय हनुमान. आजचा ब्लॉग आवडला असेल तर भेटूया. बाय.